माजलगाव शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर पाथरी रस्त्यालगत गावरान धाबा हा नागडगाव फाटा ह्या ठिकाणी आहे. महादेव गायकवाड हे धाबा चालक आहेत. ह्या धाब्यावर 2 गटामध्ये वाद चालू असताना हा वाद सोडवण्यासाठी धाबा चालक महादेव गायकवाड गेले होते. हा वाद सोडवत असतानाच त्यांच्या डोक्यामध्ये एका व्यक्तीने लाकडी ढलपी घातली. ही ढलपी घातल्यामुळे त्यांना माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या डोक्याला अति मार असल्यामुळे त्यांना बीड ह्या ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पाठवण्याचे आदेश डॉक्टरांनी दिले होते. मात्र छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हा प्रकार घडल्यानंतर आरोपींनी माजलगाव शहरातून पळ काढल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले होते. मात्र ह्या 6 आरोपीपैकी 3 आरोपींना पुणे जिल्ह्यात पकडण्यात पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना यश आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. 6 आरोपीपैकी 3 आरोपी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणले असून त्यांना काल माजलगाव जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असून त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी देखील न्यायालयाने सुनावली असल्याची आपल्याला पाहण्यास मिळाले असून ह्या हत्या प्रकरणाविषयी वकिलांनी काय बातचीत केलेली आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. काल ह्या प्रकरणातील पोलीस तपास अधिकाऱ्यांनी 3 आरोपी अटक केले होते. त्यापैकी रोहित, ऋषी आणि कृष्णा असे 3 आरोपी होते. तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केलं होतं आणि हजर केल्यानंतर या तपासाचे जे अधिकारी आहेत त्यांनी आणि सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर त्यांच्या बाजू मांडल्या व 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. आम्ही देखील मी आरोपी नंबर 1 तर्फे या प्रकरणात आरोपीची बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने शनिवारपर्यंत म्हणजे 5 दिवसाची PCR आरोपीला दिलेली आहे. त्याच्यामुळे आता या प्रकरणातील आरोपीचं पुढील सुनावणी शनिवारी 26 तारखेला होणार. त्या दिवशी पोलीस त्याला इथं न्यायालयात हजर करतील. त्यानंतर पुढची कारवाई होईल.